नगरसेवक क्रीडाप्रेमी असेल तर काय फायदा होतो हे पाहायला मिळतं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गवळीनगर प्रभागात। क्रीडाप्रेमी अजित गव्हाणे आपल्या प्रभागात भव्य असा बॅडमिंटन हॉल साकारलाय। त्यामुळे येथील मुलांना बॅडमिंटनची गोडी लागली आहे। आम्ही तर रोज खेळायला येतो, आम्हाला इथे खूप मजा येते। आम्ही इथे एक सर येतात, ते आम्हाला शिकवतात कसे बॅडमिंटन खेळायचं। आणि इथं गंगोत्री पार्कमध्ये आम्ही रोज 6:30 ते 8 आम्ही इथं रोज खेळायला येतो। आम्हाला इथे खूप मजा येते। सशक्त पिढी घडवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून बॅडमिंटन हॉल सोबत एपी फिटनेस क्लब ही खास व्यायामशाळा ही उभारण्यात आली आहे। वाजवी दरात व्यायामशाळेची सोय करून दिल्यानं सकाळ संध्याकाळ व्यायामशाळेत युवक घाम गाळताना दिसतात। मी इथे जिम जॉईन करण्याचं कारण म्हणजे इथले सर्व सिस्टीम आणि स्पेशली फक्त आमचे ट्रेनर्स, जे मी बरंच काही ऐकलं होतं या जिमबद्दल आणि ट्रेनर्सबद्दल, ते वेळोवेळी व्यवस्थित ट्रेन करतात वगैरे, आणि म्हणून मी जॉईन केली आणि मी करू शकतो असं मला इच्छा निर्माण होती। आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून प्रभागात स्केटिंग ग्राउंड तयार करण्यात आले। शिवाय इथं चिमुकल्यांना खास कराटेचं ट्रेनिंग दिलं जातंय। त्यामुळे येणाऱ्या काळात गव्हाणेंच्या कार्यक्षेत्रात दर्जेदार खेळाडू तयार होणार हे नक्की। पूर्वी जागा मोकळ्या असायच्या, त्यामुळं मुलांना खेळायला खूप चांगली संधी असायची। शाळांच्या जागा जरी छोट्या होत्या तरी त्यावेळी जागा मोकळ्या असायच्या, त्यामुळं मुलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना मैदानं असायची। परंतु आज परिस्थिती अशी झाली की शाळा आहेत परंतु मोकळ्या जागा नाहीत, त्याच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आणि कुठल्याही खेळ खेळत नसल्यामुळे मुलांच्या जी काही स्पर्धात्मक त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्पर्धा काय असते आणि स्पर्धेतनं जिंकायचं असतं, त्यातनं हारायचं असतं आणि त्यातनं यश अपयश कसं पचवायचं असतं हे मुलांना कधी शिकायला मिळतं, जेव्हा ते मैदानी खेळ खेळतात। परंतु आज मैदानी खेळ खेळण्याची जागा संधी मुलांना नाही, हा विषय माझ्या सातत्याने डोक्यात होता। त्याच्यामुळं मी या भागात अनेक आरक्षणं ताब्यात घेतली आणि त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपण सुरू केल्या। आपण बॅडमिंटन हॉल ताब्यात घेतला, ती जागा मुळात बॅडमिंटन हॉलची नव्हती, पण तीच बॅडमिंटन हॉल आपण निर्माण केला आणि त्या ठिकाणी आज सगळ्या वयोगटातली मुलं, विशेषतः लहान मुलं, तरुण मुलं त्या ठिकाणी बॅडमिंटन हॉल खेळायला येतात आणि नक्कीच त्याचा उपयोग त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि भविष्यात याच्यातनं खूप चांगले खेळाडू घडतील याची मला खात्री आहे। त्याच परिसरामध्ये आपण अनेक ठिकाणी कराटेचे वर्ग घेतो। अनेक आमच्याकडे चांगले शिक्षक आहेत जे जुडो कराटेचं प्रशिक्षण देत असतात। जवळपास माझ्या प्रभागात 7 ते 8 ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे क्लासेस चालतात, जेणेकरून रोज तिथं वेगवेगळ्या वयोगटातली मुलं ट्रेनिंग घेत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं। नंतर आपण एक हॉल बांधला आणि त्याच्यामध्ये आपण एक जिम सुरू केली एपी फिटनेस नावाने। त्या ठिकाणी सुद्धा वेगळ्या वयोगटातली मुलं आज जिमचा उपयोग करून घेतात आणि त्यांचं आरोग्य त्या दृष्टीने चांगलं राहतं। आपण मैदानं जी ताब्यात घेतली त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण मल्टीपर्पज स्पोर्ट्स ग्राउंड तयार केलेत। मग त्या ठिकाणी लॉंग टेनिस असेल, स्केटिंग असेल, नंतर बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, असे वेगवेगळे खेळ, मग कबड्डी असेल, खो खो असेल, हे वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी मैदानं आपण उपलब्ध करून दिलेली, जेणेकरून इथल्या तरुण पिढीला, इथल्या लहान मुलांना एक चांगल्या प्रकारचं मैदानी खेळ खेळता यावा आणि त्याच्यातनं पुढे चांगले खेळाडू घडावेत या अपेक्षेने मी ते केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेले आहे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून तुमला राष्ट्रवादी पुन्हा। घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय करा।